आज आपण बघणार आहोत वेगळ्या पद्धतीची फुगाबाही। तर त्याच्यासाठी मी घेतलेला आहे इथे डबल फोल्डमध्ये कापड। तर त्याची कापडाची उंची आहे 20 सेंटीमीटर आणि त्याची रुंदी आहे 8 सेंटीमीटर। आपल्याला सुरुवातीला असं 5-5 इंचावरती थोडंसं अंतर सोडून द्यायचं आहे, कारण की हे आपण हाफ फुगाबाही जी आहे ती बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी आपल्याला दोन्ही साईडला असं मार्क करून घ्यायचं 5-5 इंचावरती, जेणेकरून आपला जो आतमधला भाग आहे तितक्याच आपल्याला प्लेट्स घ्यायचे आहेत आणि असे नॉचेस देऊन घ्यायचे त्याला, जेणेकरून आपल्याला कळणार आहे की सेंटर कुठे आहे त्याचं। आणि अशा पद्धतीने आपल्याला त्याला प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत, ज्या की मी तुम्हाला आता मशीनवरती करून दाखवते आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, तुम्ही हे आरामात करू शकताय। मी हे थोडं स्पीड अप केलेलं आहे व्हिडिओ, त्याच्यामुळे तुम्हाला हे फास्ट दिसत आहे। हॅलो नमस्कार सर्वांना, सर्वप्रथम ओम नमः शिवाय। मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते आहे ती म्हणजे हाफ मधली फुगाबाही। तर तुम्ही बघू शकता एका साईडला माझ्या प्लेट्स टाकून झालेल्या आहेत, त्याच पद्धतीने आता उलट सुलट करून आपल्याला दोघा साईडला प्लेट्स टाकून घ्यायचे आहे। सगळ्या प्लेट्सच्या डायरेक्शन जे आहे ते आपल्याला एकाच साईडला करायचं आहे। तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत जा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करत जा। आणि हो, आपलं इंस्टाग्राम ID पण आहे, त्याच्यावरती देखील तुम्ही मला फॉलो करू शकता आहे। तर बघू शकता आपली बाही जी आहे ती तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडची देखील बाही तयार करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला एकाच वेळेस दोघंही बाही तयार करता येतील। आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे अस्तरचं कापड। तर अस्तरवरती मी बाही जी आहे ती ड्रॉ करून घेतलेली आहे। बाही कशी ड्रॉ करायची, बाहीची काय म्हणतात आपल्याला घडी वगैरे कशी टाकायची, हे याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती ऑलरेडी अपलोड झालेला आहे। तर तो तुम्ही बघून घेऊ शकताय। त्याच्यामध्ये बाहीचं मेजरमेंट कसं घ्यायचं, उंची कशी टाकायची वगैरे सगळं सांगितलेलं आहे। तर आपल्याला जे अस्तर आहे ते आपल्याला पूर्ण बाहीला जे आहे ते व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकताय कुठेही आपल्याला चून येऊ द्यायची नाही आहे, किंवा आपले जे प्लेट्स घेतलेले आहेत आपण त्याही खराब होऊ द्यायच्या नाहीत, जेणेकरून आपल्याला फुगा जो आहे तो एकदम सुंदर दिसणार आहे। आपला जो पफ येणार आहे स्लीव्सचा तो खूप सुंदर दिसणार आहे। तर आपल्याला इथे खाली असं एक छोटीशी पट्टी देखील लावायची आहे काठांची। तर त्याच्यासाठी मी साडीचा काठ जो होता तो खूप मोठा होता, तर त्याच्या मी असे 2 भाग करून घेतलेले आहे आणि तो असं उलट्या साईडने मी ठेवून घेते आहे। काठ देखील उलटा आहे आणि बाही देखील उलटी आहे। तर काठ जोडून झाल्यानंतर आपल्याला अशा डबल फोल्डमध्ये करायचं आहे, तिला 2 फोल्ड करून घ्यायचे आहेत काठाचे। आणि आपण जी आधीची स्टिच मारलेली आहे तिच्यावरतीच आपल्याला ही देखील काठाची स्टिच अशी एकदम हळूच व्यवस्थित मारायची आहे, जी की दिसणार नाही अशा पद्धतीने इनविजिबल मारायची आहे। तर बघू शकताय तुम्ही अशी एकदम छान अशी वरतून दाबटीप जी आहे ती आपल्याला देऊन घ्यायची आहे। आणि ती दाबटीप देऊन झाल्यानंतर आपल्याला करायचं आहे ते म्हणजे पूर्ण बाहीचं कटिंग। तर अशाच पद्धतीने आपल्याला दोघंही बाही ज्या आहेत त्या तयार करून घ्यायच्या आहेत। आणि जे एक्स्ट्राचं आपलं फॅब्रिक आहे सगळीकडचं ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। आणि बाही लावताना आपल्याला चेक करून घ्यायचं आहे की आपले सगळे जे प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित आलेले आहेत की नाही। आणि बाही जेव्हा जोडायची असते तेव्हा असं एक छोटासा नॉच देऊन घ्यायचा, जेणेकरून आपल्याला सेंटर जो आहे तो कळतो। तर बाही कुठे कमी जास्त झालेली असेल तर देखील आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे, जेणेकरून आपली बाही जी आहे ती ब्लाऊजला परफेक्ट बसेल आणि कुठेही झोळ येणार नाही। तर जेव्हा पण बाही जोडायची असेल तेव्हा असं व्यवस्थित शोल्डर जोडल्यानंतर आपल्याला चेक करून घ्यायची बाही की आपली बाही पुरते आहे की नाही। नसेल पुरत तर थोडंसं कापड जॉईंट जे आहे करून घ्यायचं, आणि जर पुरत असेल तर वेल अँड गुड। तर माझी बाही जी आहे ती व्यवस्थित पुरते आहे, मी इथे चेक करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला जे मोंढ्याकडचा साईड असतो तो देखील आपल्याला चेक करून घ्यायचा आहे, कमी जास्त असेल तर तो देखील आपल्याला एकसारखा करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या बाहीमध्ये कुठेही घोळ येणार नाही किंवा एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे ते होणार नाही, आणि त्याच्यामुळे मोंढ्यामध्ये वगैरे फुगा येणार नाही किंवा शोल्डरच्या बॅक साईडला वगैरे पण फुगा येणार नाही। तर बघू शकताय अशा प्रकारे मी ही जी बाही आहे ती तयार करून घेतलेली आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला आता पुन्हा एक स्टिच देऊन घ्यायची आणि जोडून घ्यायची व्यवस्थित। तर हा होता आजचा आपला फुगाबाहीचा व्हिडिओ। तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशा आणखीन एका छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना ओम नमः शिवाय। आणि हा आहे ब्लाऊजचा फायनल लुक।